नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतलाय. त्याला कारण असं आहे की 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. त्याला 2025 मध्ये 50 वर्ष होत आहेत. तेव्हा स्त्री चळवळीची 50 वर्षातली वाटचाल कशी झाली, त्या चळवळीचा काही इतर क्षेत्रांवर प्रभाव पडला का, बाकीच्या व्यक्तींवर काय पद्धतीने स्त्री चळवळीचा प्रभाव पडला, वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि याच्यामध्येच आपण स्त्री चळवळ आणि मी अशा अनुषंगाने गप्पा मारतोय. आज आपल्याकडे मिळून साऱ्याजणीच्या विश्वस्त ऍडव्होकेट रमा सरोदे. रमा, तुझं मनापासून स्वागत आहे. आणि तू बऱ्यापैकी नामवंत वकील म्हणजे ट्रेनर वकील अशा अर्थाने जास्ती मला वाटतं. तू प्रॅक्टिस करण्यापेक्षा ट्रेनिंगचं तुझं खूप जास्ती असतं. तर आपण असं म्हणतोय की स्त्री चळवळ मध्यवर्ती ठेवून तुझ्या आयुष्याची स्टोरी, पण मुख्य तू या सगळ्या चळवळीत असल्यामुळे चळवळीची स्टोरी तुझ्याकडनं यावी कायदेशीर अंगाने, म्हणजे कायद्याच्या संदर्भातली. तर पहिली गोष्ट म्हणजे व्यक्तिगतरित्या तुझ्या आयुष्यामध्ये स्त्री चळवळ अशी कधी आली आणि तुला त्याविषयी कसं वाटलं, सांगू बाई? मला वाटतं की ती खूप उशिरा आली त्या अर्थाने. कारण का जर माझं आधीचं आयुष्य बघितलं तर ते अगदीच म्हणजे जसं सामान्य लोकांचं असतं, ट्रेडिशनल, कन्व्हेन्शनल. आई किंवा वडील घरातून पूजा केल्याशिवाय घरी बाहेर पडायचे नाहीत वगैरे. तर अशा कुटुंबातून आलेली होते. पण थोडेफार पुरोगामी विचार होते. एक सेवाभावी जे आहे ते मी पाहिलं माझ्या वडिलांमध्ये किंवा आईमध्ये पण. माझी आई माझ्या आईचं नाव मंगल डुकले. तर ती मेडिकल प्रॅक्टिशनर. आणि ती आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे तिच्याकडे डिलिव्हरीसाठी येणाऱ्या बायका तशा बेळगावच्या आजूबाजूच्या खेड्यातून येणाऱ्या, कारण का त्या नॉर्मल डिलिव्हरी अगदी कमी पैशात वगैरे असं. बरेच बायकांकडे ते पैसे नसायचे द्यायला, किंवा मुलगी झाली म्हणून घरातली लोकच भेटायला आली नाहीत, मग तिला डबा कोण देणार, मग तो डबा आमच्या घरून जायचा. हे सगळं मी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे त्या अर्थाने ते रिग्रेसिव्ह नव्हतं, पण एक सामान्य कुटुंब. बाकी असे खूप काय म्हणजे जे चळवळीतला विचार आहे तो नव्हता. पण वाचन प्रचंड होतं दोघांचंही. त्यामुळे काय करायचे? ते वकील होते, पण ते कॉर्पोरेट वकील होते. वकिलीकडे गेलेस? नाही खरं, कारण का त्यांनी कॉर्पोरेट वकिली केली आणि मी ते अजिबातच करत नाही. माझं बेसिकली शिक्षण बाय एलिमिनेशनच झाले. मला काय करायचं नाहीये हे मला कळत गेलं. मग मी शोधत गेले की मग ठीक आहे, मग मला काय केलं पाहिजे. त्यामुळे असं खूप गोल ठेवून की वकील झाल्यावर मला हे करायचंय असं काही करत मी आले नाही. पण मला बेळगावच्या बाहेर एका पॉइंट नंतर पडायचं होतं. एकुलती एक मुलगी ना? मी एकुलती एक मुलगी. आणि त्या वयात खरं आईला एकुलती एक म्हणजे आश्चर्य आहे तसं ना एकीकडे. पण ते विचारपूर्वक एकुलती एक आहे का एकटी झाली मुलगी असं झालं? नाही, विचारपूर्वक एका अर्थाने आहे. कारण का मी खूप लहान असताना माझे वडील गेले आणि त्याच्यानंतर मग आईनी दुसरं लग्न केलं. आणि त्यामुळे मग ते होतच की माझ्या मुलीला जे स्वीकारतील त्यांच्याच बरोबर मी करणार. तर त्यामुळे मी काहीतरी 2.5-3 वर्षाची असताना माझे वडील गेले. आणि मग त्याच्यानंतर त्यामुळे मी एकुलती एकच होते. पण असं एकुलती एक आहे म्हणून अशी मी वाढले नाही, जे इमेज असते एकुलती एक मुलींचं. म्हणजे या दुसऱ्या नवऱ्याला मुलं बाळ होती का? होती, त्यांच्या पहिल्या लग्नात होते. म्हणजे ती तुझ्या बरोबर नव्हती, खूप मोठी आहे. त्याच्यामुळे तो काही हे नाही. आणि त्यामुळे ती चळवळ असं मला जे लक्षात आलं ते खऱ्या अर्थाने आमचं लग्न लवकर झालं खरं. म्हणजे LLB झाल्या LLB झाल्याच लगेच झालं. आम्ही अजून आमच्या करिअरमध्ये सेट नव्हतो, काही दोघंही नव्हतो. कारण का 99 मध्येच आमचं LLB झालं. मी तर LLMचं शिक्षण घेत होते आणि आसिमची अजून प्रॅक्टिस पण सुरू झालेली नव्हती. आणि त्याच्या आजोबांना बरं नव्हतं आणि म्हणून घरच्यांचा एक हे होतं की एनिवे आम्ही सगळे सपोर्ट करतोय तर करून टाका. आणि असं ते लग्न झालं. म्हणजे खरं असं ते ठरवलेलं नव्हतं की इतक्या लगेच करायचं. आणि मग यवतमाळला राहत असताना राहत होती यवतमाळला 2 वर्ष राहिली मी. तर त्यावेळेला विद्याताई तिथे आल्या होत्या आणि त्यांचा तिकडचा दौरा होता.
आणि मी त्यांना पहिल्यांदा तिथे ऐकलं आणि तेव्हा मी खरं फेमिनिझम काय किंवा ही चळवळ काय आणि महिलांचे प्रश्न काय हे सगळे मला त्यांच्या बोलण्यातून कळले. त्याचा प्रभाव खूप झाला आणि मग मी त्या दिशेने विचार करायला लागले. दरम्यान माझा स्वतःचा एक स्ट्रगल होता की कुठेतरी ते सगळं देव हे मानायचं की नाही मानायचं. घरातून जी शिकवण होती ती की देव आहे, कारण का दररोज पूजा घरी व्हायची आणि अनेक आरत्या व्हायच्या आणि ते सगळं व्हायचं आणि कुठेतरी माझ्या मनात होतं की हे सगळं काही गोष्टी अशा सुपरस्टिशन कडे जात आहेत का, मग आपण ती लाईन कधी ड्रॉ करायची. आणि मग कॉलेजमध्ये असताना आसिममुळे श्याम मानवांची ओळख झाली आणि त्यांच्या बरोबर चर्चा झाली. तर माझा स्वतःचा एक ह्या सगळ्याचा स्ट्रगल होता की कुठल्या पॉइंटला येऊन मग मी शेवटी म्हंटल की हो आता मी मानत नाहीये आणि मी आता नास्तिक आहे हे म्हणायला पण मला खूप वेळ लागला आणि एक धाडस लागली. आणि आईला एकदम आश्चर्य वाटलं की आई म्हणाली अगं अशी नव्हतीस तू, म्हणजे हा काय इन्फ्लुएन्स आहे. मग मी म्हंटल नाही हा इन्फ्लुएन्स नाहीये, म्हणजे मला ते सोपं नव्हतं हे म्हणणं. पण शेवटी मी ते मान्य केलं की हो मला हे नाही पटत आहे, तर आपण आता मान्य केलं पाहिजे की मला हे नाही पटत आहे. आणि हे सगळं करत असताना मला वाटतं की एक वेगळं एम्पॉवरमेंट जे म्हणतात ना स्वतःबद्दलचं, तर ते कुठेतरी जाणवत गेलं मला आणि होत गेलं की हे मी करू शकते. आणि मग स्त्रियांबद्दलचे प्रश्न आणि काय आहे, आणि मग मी विचार करायला लागले की अरे माझ्याकडे तर कायद्याचं नॉलेज आहे आणि मग ह्या प्रश्नांकडे मी कसं बघू शकते. म्हणजे खूप खोलवर अगदी त्यावेळेलाच विचार केला असं नाही, कारण का मी जसं म्हटलं तसं शिक्षण चालू होतं, दोघंही आम्ही कमवत नव्हतो. त्यामुळे कुठेतरी मला एका मुलांनी अप्रोच केलं की तुम्ही मला शिकवाल का लॉ, आणि मी अक्रॉस द टेबल अशी बसून एका मुलाला शिकवत होते. मग त्यांनी सांगितलं की अरे ह्या मॅडम चांगलं शिकवतात. असं करत 100 मुलं जमा झाली आणि मी 100 हे यवतमाळला. मग मी म्हटलं ठीक आहे, नाहीतरी मी LLM करतेय, मग तोपर्यंत मी शिकवते म्हणजे माझा टच राहील. आणि असं करत मी 100 मुलांना शिकवायला लागले लॉ, तिथेच क्लासेस. तुला ट्रेनिंगची खूप सवय ट्रेनिंगची सवय झाली की वेगळेपणा कसं आणायचं. मग वेगळं जजमेंट आलं तर त्या मुलांबरोबर बोलणं, तो विचार करणं. मला आठवतंय त्यावेळेला लिव्ह इन रिलेशन बद्दलचं एक जजमेंट आलं होतं UP कोर्टातून, आणि त्यावेळेला मुलांबरोबर जेव्हा मी चर्चा केली तेव्हा माझ्या मनातले जे काही प्रश्न होते किंवा गोंधळ होता तो स्पष्ट होत गेला जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा करायला लागले. मग लोकांना जेव्हा कळलं की अरे ही मुलांना शिकवते, मग तिकडच्या कॉलेजेसमध्ये बोलवायला लागले की आमच्या मुलींचं शिबिर आहे, तुम्ही येऊन बोलवा. अक्षरशः म्हणजे मी लिहून जायची, म्हणजे मला अनुभव नसल्यामुळे मी अगदी टेक्निकल काहीतरी बोलतीये, त्या मुलांना कळतंय की नाही कळत आहे हे पण मला, म्हणजे तो एक ट्रेनर म्हणूनचा पण प्रवास होता माझा. मी इतकं टेक्निकल, मग माझ्या लक्षात आलं की अरे मी कनेक्ट झाली पाहिजे त्यांच्याशी आणि त्यासाठी अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि मग माझं असं पक्क होत गेलं की मला लोकांबरोबर काम करायचंय, कारण का जोपर्यंत मी लोकांमध्ये जाणार नाही आणि तिथं काम करणार नाही तोपर्यंत मला हे प्रश्न समजणार नाही, आणि प्रश्न नाही समजले तर मला कायद्याचा अर्थ लावता येणार नाही. आणि मग मला तोपर्यंत एनकॅस मध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली ह्याची इंटर्नशिपची, जे ते भारतभरातून 8च लोक निवडतात. तर मग ती ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यावरती एक जे NGO सेक्टर आहे ते पुण्यात ना, ते पुण्यात, त्यामुळे मग मी पुण्यात आले 2002 मध्ये. आणि मग तो NGO सेक्टर जो आहे त्याला कुठेतरी एक ऍडव्होकसी रिलेटेड किंवा हे, तर त्याचं एक मला काय म्हणतात तो अॅव्हेन्यू एक ओपन झाला किंवा त्याची माहिती मिळाली. आणि मग इंटर्नशिप करायची होती तेव्हा गोध्रा घडलं होतं, गुजरातमध्ये जेनोसाइड झालेला होता. आणि मग मी म्हंटल की मला तिथे जायचंय आणि मला महिलांवरती या सगळ्याचा परिणाम कसा झालाय हे बघायचंय. त्यामुळे मी एका इंटर्नशिपमध्ये काही फील्ड व्हिजिट्स असायच्या, त्या फील्ड व्हिजिटमध्ये पण मी एका संस्थेला भेट दिली ज्यांनी गोध्राच्या एका गावामध्ये क्रिकेटची मॅच घेतली होती 2 कम्युनिटीज मधल्या लोकांची, आणि ते टाइम्समध्ये रेकॉर्ड झालं होतं. आनंदी नावाची संस्था होती. तर मी म्हटलं की मला तिथे फील्ड व्हिजिटला जायचंय, आणि तिथून एक इंटरेस्ट डेव्हलप झाला जेव्हा मी तिकडच्या महिलांना भेटले, तिकडच्या लोकांना भेटले. आणि मग माझ्या लक्षात आलं की याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की
इन्फॉर्मल सेक्टरमध्ये जिथे फेमिनायझेशन झालेलं आहे कामाचं, तर त्यांच्यावरती ह्या सगळ्याचा परिणाम कसा झालाय. आणि मग मी एनकॅस्टच्या लोकांना म्हटलं की मला सेवामध्ये जायला आवडेल, कारण का ते ह्या क्षेत्रात काम करतात. मग ते म्हणाले की नाही, आतापर्यंत सेवामध्ये आम्ही 2-3 इंटर्न्सना पाठवायचा प्रयत्न केलाय, पण त्यांनी ऍक्सेप्टच केलं नाही. मी म्हटलं परत एकदा प्रयत्न करा, नाहीतर मी ऑल्टरनेटिव्ह काहीतरी बघते. आणि समाव त्यांनी माझं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केलं. त्यामुळे मग मी तिथे जाऊ शकले आणि परत एक वेगळा एक्सपोजर मला तिकडच्या लोकांबरोबर मिळाला, इन रिलेशन टू जे त्यांना सहन करावं लागलं त्या सगळ्या गुजरातच्या दंगलीमध्ये. आणि मला वाटतं ते आय ओपनर होतं माझ्यासाठी एकंदरीतच. आणि मग परत पुण्यात आल्यावरती वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करत असताना तोपर्यंत असीम पण पुण्यात आला होता, यवतमाळहून. मग तो तुरुंगात काम करायला लागला. तो फिमेल वॉर्डमध्ये तो जाऊ शकत नव्हता. मग हे मी आधीपासून ठरवलं होतं की मला प्रॅक्टिस म्हणजे लिटिगेशन मध्ये जायचं नाहीये, कायद्याचा उपयोग बाहेर कोर्टाच्या कसा करता येईल हे मला करायचंय. मग मी फिमेल वॉर्डमध्ये जाऊन केसेस घ्यायला लागले, लिगल एडच्या, ज्यांना वकील लावता येत नाहीयेत अशांच्या. आणि मग लक्षात आलं की त्यांना वकील ह्यासाठी नाही मिळत आहेत कारण का त्या बायका एकट्या आहेत. जर त्यांच्याबरोबर एखादा पुरुष अक्युज्ड असेल तर मग त्यांना वकील मिळतो, कारण का सगळ्या आरोपींना एकत्र कोर्टात न्यावं लागतं, मग त्यांना वकील मिळतो. पण ती स्त्री एकटी आहे तर तिला वकील मिळत नाही. मग कधी कधी ती स्त्री पुण्याच्या कोर्टात तिची केस नसायची, कुठेतरी परभणी, बीड किंवा आजूबाजूच्या नगरमध्ये वगैरे, मग तिथे आम्ही जात नव्हतो रिप्रेझेंट करायला. मग मी म्हंटल वकिलाची म्हणजे रोल फक्त हा केस घेण्यापुरता नाहीये ना, तिथे दुसरं कोणी जात नाहीये. तर मग मी त्यांच्या घरच्यांचा पत्ता घ्यायची किंवा फोन नंबर घ्यायची. आणि त्यावेळेला काय मोबाईल एवढं प्रचलित नव्हतं, त्यामुळे आजूबाजूच्या तरी कोणाच्या तरी घरी फोन करणं, दुकानात फोन करणं, तिथं त्यांना बोलवणं, मग मी परत फोन करते हे म्हणणं, हे मी करायला लागल्यावरती माझ्या लक्षात आलं की एकटी स्त्री असेल तर तो नवरा नाकारूनच द्यायचा की नाही, ती कुठल्या तरी चोरी वगैरे करून गुन्ह्यात आहे किंवा तिने एकटीने तो गुन्हा केलाय, आमचा आणि तिचा काही संबंध नाहीये. म्हणजे मला आठवते की एका बाईला तर तिला हेल्थ इश्यूज होते बाळंतीण झाल्यानंतर, त्यात ती डिप्रेशनमध्ये गेली. तिच्या मुलाची तब्येत सतत बिघडत होती आणि ती सतत नवऱ्याला म्हणत होती की मला दवाखान्यात घेऊन जा, जे काही गावाकडचं प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहे तिथे मला घेऊन जा. तिच्याकडे तिथे जायला बसचे पैसे नसायचे, जे काही तेव्हा 5-10 रुपये लागायचे ते. आणि तिचा नवरा म्हणायचा नाही, ते गावाकडच्या ज्या दाई असतात ना त्यांना तू दाखव, काही गरज नाहीये दवाखान्यात जायची. आणि ह्या सगळ्यामध्ये ती इतकी त्रासलेली होती की मुलाची वाढ होत नव्हती, दूध पित नव्हतं मूल, सतत असं अॅनिमिक असल्यासारखं, सतत रडायचं. आणि ती इतकी त्रासली होती की तिने मुलाला आपल्या कमरेशी बांधून तिकडच्या नदीत तिने उडी मारली. अनफॉर्च्युनेटली ते मूल गेलं आणि ती वाचली. आता ह्याच्या मागे मेंटल हेल्थ काय आहे, डोमेस्टिक व्हायलन्स काय आहे, हा कुठलाही विचार न करता तिला गुन्हेगार ठरवलं. आणि जसं ती तुरुंगात आली तसं तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली. तर त्यामुळे ही परिस्थिती त्यांची बघत असताना तिला वकील मिळत नाहीये, ती तुरुंगात अंडर ट्रायल असतानाच तिला एकंदरीत गुन्हेगार ठरवून टाकलेलं आहे. पण ती सुसाईड कशामुळे झाली, ह्याच्या खोलात कोणाला जायचं नव्हतं. आता हे सगळं बघितलं आणि मग आसिमशी बोलले की त्यावेळेला मी गगन सेठींबरोबर काम करत होते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅरालिगल स्टडीज मध्ये. आम्ही म्हटलं तुरुंगात आपण पॅरालिगल्स तयार केले पाहिजे, कारण का वकील एक ऍप्लिकेशन लिहायचे पण खूप पैसे घेतात आणि त्यांच्याकडे ते नसतात. आणि म्हणून मग आम्ही तिकडच्या प्रिझन अथॉरिटीशी बोललो आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही हे करू का, आणि त्यांनी हो म्हटलं. मग मेल वॉर्डमध्ये असीम जायचा आणि फिमेल वॉर्डमध्ये मी जायची. आणि आम्ही क्रायटेरिया असा ठेवला होता की जे शिकलेले आहेत लिहिता वाचता आलं पाहिजे, म्हणजे शिकलेले म्हणजे अगदी पदवीधर नाही पण लिहिता वाचता आलं पाहिजे. आणि ज्यांना जन्मठेप लागली म्हणजे मग ते लॉंग टर्म त्या प्रिझनमध्ये असतील तर ते मदत करतील, असे तुम्ही मला कैदी पॅरालिगलसाठी. आणि
फिमेल वॉर्डमध्ये मला तिघीच मिळाल्या, कारण का शिकलेल्या नव्हत्याच कोणी. आणि मेल वॉर्डमध्ये जवळपास एक 20 मिळाले आम्हाला, पण मेल वॉर्ड मोठा पण आहे आणि इथं शिकलेल्याच नव्हत्या. त्यामुळे 3 महिला आणि 20 पुरुष अशांना आम्ही ट्रेनिंग दिलं पॅरालिगलचं. आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यावेळेचे डिस्ट्रिक्ट जज जे होते त्यांना आम्ही आमंत्रण केलं की तुम्ही येऊन त्यांना पॅरालिगलचं सर्टिफिकेट द्या, म्हणजे मग त्यांना प्रोत्साहन मिळेल. आणि मग ते पॅरालिगल झाल्यावरती मग कोल्हापूरच्या तुरुंगातल्या लोकांनी आम्हाला बोलवलं की आमच्या इकडे तुम्ही हे करा. मग लिगल एड आणि तुरुंग असं मिळून ते केलं. तर त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करत राहणं, कारण का त्या कायदे आहेत पण त्याचं अंमलबजावणी कशी होते, लोकांपर्यंत ते कसे पोहोचणार आहे, त्यासाठी आपण काय करू शकतो, तो दुवा जो आहे तो आपण कसा बनवू शकतो याचा विचार सातत्याने यायला लागला. मग पॅरलली तोपर्यंत आपल्याकडे कन्सल्टेशन चालू होते डोमेस्टिक व्हायलन्सच्या कायद्यासंदर्भातले. मग त्या सगळ्या कन्सल्टेशनचा भाग झाले तेव्हा जो अनुभवच नव्हता, कारण का अगदीच सुरुवात झाली होती ना नुकतीच, तर तो अनुभव त्या सगळ्या चर्चेतून मिळाला की कोणी काउन्सिलर आहे, कोणी महिला चळवळीतून आले, तर कोणी अजून कुठले सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, कोणी अधिकारी आहेत. तर त्या सगळ्या कन्सल्टेशन मधनं एक वेगळा दृष्टिकोन तयार झाला की कायदा कसा तयार होतो. तो एक्सपोजर मला वाटतं खूप महत्वाचा ठरला. आणि मग तो एक्सपोजर आधीपासून मिळाल्यामुळे अर्थातच तशा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आमच्याकडे यायला लागल्या. पण म्हणजे तू रेग्युलर काउन्सिलिंग सुद्धा करत होती का जेव्हा तू तुरुंगात जायचीस यांच्याकडे, तेव्हा त्या कैद्यांशी बोलत असताना अर्थातच आपण बोलतो ना काहीतरी, म्हणजे आपण तेवढ्या पुरतं ठेवत नाही, त्याच्यामुळे तशा पद्धतीने पण तू काही काउन्सिलिंग? खरं नव्हते मी तसं काउन्सिलिंग करत, कारण का मला काही तसं ट्रेनिंग नव्हतं. आणि लोकांना मला लक्षात आलं की लोकांना एक कम्फर्ट वाटायचा बोलायचा, तर त्यामुळे ते बोलायचे, केसच्या पलीकडे जाऊन ते बोलायचे. किंवा आताही मला जेव्हा फॅमिली मॅटर्स मध्ये जेव्हा कन्सल्टेशनसाठी लोक येतात किंवा महिला येतात किंवा मला ते म्हणतात की आम्हाला एक कम्फर्ट वाटतो तुमच्याशी बोलताना, मग तुम्ही माझ्या मुलीचं काउन्सिलिंग कराल का, तिला तुम्ही माझ्या मुलाशी तुम्ही बोलाल का. तर मी कुठंतरी ती एक लाईन आखते आणि मी म्हणते मी वकिलाच्या भूमिकेत सध्या तुमच्याशी बोलतेय, मला तुम्ही काउन्सिलरच्या भूमिकेत टाकू नका, कारण एकतर मी ट्रेंड काउन्सिलर नाहीये, पण ती तुम्हाला गरज वाटत असेल मदतीची तर मी तुम्हाला रेफर करते, कारण मला अनेक काउन्सिलर्स माहितीये तर, आणि जे ह्या दृष्टिकोनातून काम करतात ते माहितीये, तर मी तिथे तुम्हाला रेफर करू शकते. सहज गप्पा मारायचे, तुम्हाला मन मोकळं करायचंय, तुम्ही येऊन बसा बोला, ते मला चालेल, पण माझ्याकडनं काहीतरी एका विशिष्ट भूमिकेतून अपेक्षा करू नका, कारण का मी वकील ऑथॉरिटी नाही, ती माझी ऑथॉरिटी पण नाही आणि मला ते दोन्ही असं मिक्स करायचं नाहीये. मी वकिलाच्या भूमिकेत जेव्हा आहे तेव्हा माझा एक विचार वेगळा असतो किंवा मी वेगळ्या पद्धतीने विचार करत असते, तर मला ते मिक्स करायचं नाही. पण ओघाने मला वाटतं की थोडंफार आपण त्यांना एम्पॉवर करण्याच्या दृष्टीने थोडंफार आपण त्यांना काही प्रश्न विचारतो की जेणेकरून त्यांची उत्तरं त्यांना मिळतील, तर असं ते होतं. पण तरी मी काउन्सिलिंग करते असं मी म्हणत नाही. कायद्याचा आपला प्रवास कसा दिसला या सगळ्या स्त्री चळवळीमुळे झाले कायदे, असं तुला वाटतंय की? डेफिनेटली, म्हणजे कुठलाही कायदा आपण बघितला तर जोपर्यंत एखादी घटना घडलेली नाहीये तोपर्यंत तो कायदा आलेला नाहीये. म्हणजे आपण अगदी एव्हिडन्स कायद्यामध्ये आपण जर बदल बघितला तर मग मथुराची केस आठवते, किंवा डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा 498 कसा आला, तर 70च्या दशकात इतके म्हणजे कसं नवीन लग्न झालेल्या महिलांच्या मृत्यू कसे होतात नैसर्गिक पद्धतीने, मग ते कायदे आले डावरी त्यांचा किंवा क्रुएल्टीचा. मग त्याचा वापर कसा होत नाहीये, एकीकडे म्हणजे लोक म्हणतात त्याचा गैरवापर होतोय, पण मी तर म्हणते की त्याचा का वापर होत नाही किंवा वापर करणारी लोक कोण आहेत, परत ते सगळं पेट्रियार्की समजून घेणं आणि कोण डिक्टेट करतंय, तिला खरंच ती केस करायची आहे का तिला सांगितलं जातंय आणि ती त्यांच्या मर्सीमध्ये आहे म्हणून ती करती आहे. तर हा फरक करता आला पाहिजे
पाहिजे वकील बरोबर. म्हणून. हो. आणि मग डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा एक सिव्हिल कायदा म्हणून त्याला पर्याय म्हणून हो. घेणं, किंवा भवरी देवीची केस काय, झाली हो. म्हणून विशाखा गाईडलाईन्स हो. येणं. म्हणजे एखादी घटना घडल्याशिवाय अगदी आत्ताची जोपर्यंत दिल्ली बलात्कार झाला नाही तोपर्यंत बलात्काराच्या कायद्यामध्ये बदल झाले नाही. म्हणजे ह्या मागण्या स्त्री चळवळींच्या खूप आधीपासून आहेत, हो, हो. पण त्या झाल्या नाहीत. जोपर्यंत घटना होत नाही तोपर्यंत त्या होत नाहीयेत. हे चुकीचं आहे. पण आणि त्यामुळे स्त्री चळवळीचा खूप मोठा एक काय म्हणतात कॉन्ट्रीब्युशन ह्या सगळ्या कायद्यांमध्ये हे डेफिनेटली आहे. आणि ती चळवळ कळली आणि कायदा वाचला तर मला वाटतं त्या कायद्याचा त्या दृष्टिकोनातून इम्प्लिमेंट करायला किंवा त्याचा वापर करणं हे जमतं. म्हणजे नुसताच कायदा वाचून नाही वापरतात होत. तर त्यांना तो दृष्टिकोन नसतो. दृष्टिकोन नाहीये. कारण भौरी देवीचं मला आठवत आहे की बलात्कारित बाई म्हणजे कलंकित हा जो एकूण दृष्टी हो. अजूनही आहे, पण तो नक्की कमी झालाय हो. आता. हो. तेव्हा आपण मिळून साऱ्या देणीच्या प्रकाशनाला तिला बोलवलं होतं की ही कोणी कलंकित वगैरे नाही, आम्ही तिला सन्मानाने हो. स्टेजवर. हो. तर भौरी देवीची केस अजूनही चालू आहे मला वाटतं. म्हणजे त्याचा हो, अजूनही चालू आहे. तर हा सगळा जो विलंब प्रकार आहे ना त्याचं काय आपण म्हणू शकतो आणि काय करू शकतो. कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्याच्यामुळे हे खूप अनफॉर्च्युनेट आहे. पण मला वाटतं की ती सिस्टम जर आपण समजून घेतली तर एकंदरीतच लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत चाललेत, जे लिटिगेशन्स कोर्टात ज्या वाढतायत, number पद्धतीने of- वाढतायत, आणि नंबर ऑफ जजेस, नंबर ऑफ कमी. पोलीस स्टेशन्स किंवा ती सगळीच यंत्रणा यंत्रणा हो. तर ते त्या तुलनेत मला वाटतं कुठेतरी कमी कमी आहे, पडते. खूप कमी पडते. आणि म्हणून मग मला नेहमी, आता मी स्वतः कोर्टात जाऊन प्रॅक्टिस करत नाही, हो. आणि मला नेहमी असे म्हणतो पण तिकडचं तुला फ्रस्ट्रेशन कधीच Exactly, कळणार नाही. exactly, आणि मी म्हटलं exactly. दॅट्स अ चॉईस आय हॅव मेड, की मला ते नकोच नकोच आहे, आहे, हो. म्हणून मी इथे या दुसरीकडे करू काम शकते, करू शकते. पण ते म्हणजे ते सगळंच रिफॉर्म करण्याची गरज आहे, जे अनेक वर्षांपासून आपण बोलतोय, म्हणतोय की हो. जेल सिस्टम असेल किंवा एकंदरीतच सगळं क्रिमिनल पोलीस जस्टिस असतील, सिस्टम, पोलिसांचे पोलीस training, असतील, gender ज्युडिशियल sensitive. रिफॉर्म्स, हे सगळं That's बदलण्याची गरज आहे. म्हणजे आपण 50 आणि 100 केसेस बोर्डावर घेतो, ह्युमनली ते पॉसिबल आहे हो ना. का? आणि मग पुढच्या तारखा देतो. एक्झॅक्टली. मग ते लोक वैतागतात. हो. पण त्यापेक्षा काही वेगळी सिस्टम असू शकते याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यातून आम्ही तरी एक आमच्या प्रॅक्टिसमध्ये प्रयत्न करतोय की आता माझ्याकडे फॅमिली मॅटर्स बरेच असतात, तर त्यामध्ये पहिलं प्राधान्य आपण संवादाला देऊ शकतो का. हो. मग भलेही तुम्ही एकत्र राहू नका, नका. तुम्हाला हो, हो. वेगळं व्हायचं तर बरोबर. ठीक आहे, आम्ही काय तुम्ही हो. एकत्र आलंच पाहिजे असं असं आम्ही नाही. म्हणत नाही. पण संवादातून मग हे प्रश्न सोडू शकतो का आपण. हम्म. म्युच्युअल कन्सेंटच्या होऊ केसेस शकतो जास्ती का? होऊ शकतात का. हो. म्हणजे मग कोर्टाचा वेळ कमी कमी लागेल, जाईल. हो. लोकांचा वेळ कमी लागेल. तर गमतीशीर आहे. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा मी हा विचार मांडायची क्लायंट्स बरोबर, तर त्यांना असं वाटायचं की अरे आम्ही जेव्हा दुसऱ्या वकिलांकडे जातो तेव्हा ते तेव्हा ते आम्हाला भरमसाठ कायदे सांगतात, हे तुमच्या बाजूनी, कलम ते लावा. तुमच्या हो. बाजूनी, आम्ही तुमच्यासाठी हे करू शकतो, ते करू शकतो. आणि मी काय अशी सांगायची नाही. त्यामुळे मग नंतर ते मला म्हणायचे की त्या वकिलांनी तर आम्हाला सांगितलं असं असं करता येतं. मग माझ्या लक्षात हो. आलं की आपण ह्या आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण नीट देणं सांगायला पाहिजे. गरजेचं हो. नाही ते आहे. आणि advantage मग कळतच मीच नाही त्यांना ना. सांगायला लागले. हो. मी म्हणायची की तुमच्यासाठी 1, 2, 3, 4, 5, 6 कायदे आहेत, हा. पण तुमच्या केसच्या आउटकमसाठी कोणता कायदा उपयोगी आहे. मग मला असं वाटतं की हा एक कायदा पुरेसा आहे. कारण का तुम्ही जर मी तुम्हाला सांगितलं की 4-5 कायद्यांखाली तुम्ही केसेस करा तर त्या वेगवेगळ्या कोर्टातून होणार आहेत. मला काही नाही म्हटलं, माझं ते काम आहे, माझं ते प्रोफेशन आहे. त्यामुळे म्हटलं वकिलाला म्हटलं तुम्ही जितक्या जास्ती केसेस कराल तेवढे पैसे मिळतात. पण इथे म्हटलं आम्ही तुमचा विचार करून सांगतोय की तुम्हाला ट्रॉमा का कमी झाला पाहिजे, आणि पैसे किंवा सुद्धा. पैसे सुद्धा इन ऑल सेन्सेस, युअर रिसोर्सेस एज टाइम, मनी, एनर्जी, ट्रॉमा सगळंच. मग तुमच्यासाठी बेस्ट विचार काय आहे हा आम्ही मांडतोय. आणि तरी तुम्हाला वाटत असेल की ह्या कायद्याखाली पण केस केली पाहिजे तर आपण करूया. पण तो तुमचा म्हणजे दॅट्स क्लायंट सांगितल्यावर तुमचं. मग तुम्ही ते ठरवा. पण गरज नाहीये असं मला वाटतंय.
मग ते पटायला लागलं त्यांना की अरे हा हे वकील आपल्या दृष्टीने विचार करतायत, त्यांच्या दृष्टीने विचार करत नाहीत. आणि मग ती गोष्ट त्यांना पटली. मग मी त्यांना ते गणित सांगायला लागले की बघा, तुम्ही तुमच्या समोरच्या ऑपोनंट पार्टीला कन्व्हिन्स करायला, समजा तुम्ही अगदी वर्ष जरी घेतलं, ऍज अगेन्स्ट तुम्ही एक कॉन्टेस्टेड केस डिव्होर्सची लढली, तर त्याला लागणारे 4 ते 5 वर्ष. आणि ते 1 वर्ष कन्व्हिन्सिंगला आणि 6 महिन्यात केस संपणार. तर तुम्ही गणित करा म्हटलं की कुठं तुमचा वेळ वाचणार आहे, मनस्ताप कमी होणार आहे आणि पैसे पण वाचणार आहेत. मग त्यांना हे जेव्हा लक्षात यायला लागलं, मग त्यांना वाटायला लागलं की हो, हा प्रयत्न झाला पाहिजे, आपण म्युच्युअल कन्सेंटनी करू शकतो. मग ते करत असताना म्हटलं तुमचे नेगोसिएटिंग पॉवर्स डेफिनेटली वाढले पाहिजे. किंवा मग माझ्याकडे जेव्हा पुरुष येतात तर तिथंच स्त्री दृष्टिकोन कसा येऊ शकतो की हक्क केंद्रित आपण राईट बेस्ड म्हणतो की मी पोटगी देणारच नाही असं न म्हणता, त्यांनी मागितलेली पोटगी आवाच्या सवा तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या मीन्सच्या पलीकडे वाटत असेल, तर तुम्ही काय देऊ शकता ते बोला. म्हणजे आपलं इथे अर्ध डिस्प्यूट संपलं ना. कारण का जज जर म्हणत असतील की अमुक एक रक्कम द्या, त्यापेक्षा मी हे देऊ शकतो असं जेव्हा तुम्हीच मान्य करता, कारण का तो तिचा हक्क आहे, तो तिला मिळाला पाहिजे. मग तो लढून मिळाला पाहिजे का तुम्ही मान्य करून तो देणार आहात, हा फरक आहे. मग तुम्हाला जर पटत असेल तर आपण हे तुमचं गणित कोर्टासमोर मांडूया की मी एवढं देऊ शकत नाही पण मी एवढं द्यायला तयार आहे. मग कोर्टाचा पण तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कदाचित पॉझिटिव्ह असू शकतो. कदाचित तुमची पत्नी जी तुमच्या बरोबर भांडतीये तिच्या लक्षात येऊ शकतं की अरे हा एवढं द्यायला तयार आहे आपल्याला. मग डायलॉगची परत तिथे एक स्पेस निर्माण होते आणि मग आपण ते म्युच्युअली करू शकतो का याची पण आपण परत विचार करू शकतो, जरी कॉन्टेस्टेड केस असली तरी. तर हा दृष्टिकोन मला वाटतं ते पुरुष आले आपल्याकडे किंवा स्त्री आली, हा दृष्टिकोन असणं त्या वकिलीमध्ये हे गरजेचं आहे. आणि फॅमिली कोर्ट जे झालं म्हणजे या डिस्प्युट्स मध्ये विशेषतः म्हणजे ज्या पद्धतीने आपण चळवळीतून फॅमिली कोर्टची आयडिया मानली आणि ते झालं, त्यानंतर तिथे असणारे वकील म्हण किंवा जे जजेस आहेत ते स्वतः स्त्रीवादी नसणं आणि त्याचा एकूण कसा परिणाम होतो असं तुला वाटतं? ते तर मी फॅमिली कोर्टात म्हणजे मी प्रत्यक्ष बघत नाही, पण त्या केसेस मधनं जे मी बघते ते किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये म्हणजे ज्या हेतूनी तो सगळा कायदा आला, तर इव्हेंच्युअली मला वाटतं की त्या सिस्टम मध्ये गेल्यावरती त्याला एक जे प्रोसिजरल स्वरूप मिळतं ना, तर त्याच्यात तो दृष्टिकोन निघून जातो. खूप कमी जजेस असतात की ज्यांना तो दृष्टिकोन असतो आणि तो टिकून राहतो आणि तो खूप त्यांच्या वैयक्तिक पातळीवरचा तो असतो असं मला वाटतं. सिस्टम म्हणून बघितलं तर तो दृष्टिकोन नाहीये किंवा तो दिसत नाही. ते सगळं अगदी प्रोसिजरच्या आणि कायद्याच्या लिटरल मिनिंगनी सगळं घेतलं जातं. कारण म्हणूनच आपण जे म्हणतो की व्यवस्था परिवर्तन होणं गरजेचं आहे. तर ते व्यवस्था परिवर्तन कसं होऊ शकेल का तुला त्याच्याविषयी नाही निराशाच आहे की आता काही आहेत म्हणजे आपण 2 पावलं पुढे जातो आणि पुन्हा 2 पावलं मागे येतो असं कुठेतरी सतत होत चाललंय. म्हणजे एकीकडे मद्रास हायकोर्टचं जजमेंट की नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये बाईचा हिस्सा आहे, जरी तिने पैशाच्या स्वरूपात कॉन्ट्रीब्युट केलं नसेल तरी घर तिने सांभाळलंय, त्या अर्थाने तिने कॉन्ट्रीब्युट केलंय. तर हे असं एकीकडे किंवा आता जे स्त्रीधन बद्दलची जजमेंट आली आहे की स्त्रीधन तिला मिळालंच पाहिजे आणि तिला बियॉन्ड रिझनेबल डाऊट हे प्रूव्ह करायची गरज नाहीये, हे परत एकदा अधोरेखित झालं. तर मग काही केसेसमध्ये आपण परत जे 4 पावलं मागे येतो हे होत राहतं. कारण का ते जज सेंट्रिक आहे, ते पर्सन सेंट्रिक आहे. पण ते नाही बदलू शकत का? आता सुप्रीम कोर्टाकडनं काही आलं तर ते प्रेसिडेंट म्हणून खालीपर्यंत जातं. त्यामुळे सुप्रीम कोर्टात कोण बसलंय आणि ते काय जजमेंट देतात. म्हणजे तेच सुप्रीम कोर्ट एखाद्या बाईच्या अबॉर्शनचा हक्क आणि त्याच्यामुळे अबॉर्शनचे जे वीक्स होते ते वाढवले कायद्यात आणि आता जे जजमेंट एक आलं की नाही आता ते फिटस नाहीये आणि त्या बाईला अबॉर्शन नाकारलं. तर हे किती चुकीचं होतं. म्हणजे जे अजूनही जन्मालाच आलेलं नाहीये वर्सेस जिवंत, म्हणजे हे त्याच एका प्रोग्रेसिव्ह थिंकिंग जजनीच दिलेलं जजमेंट आहे ना. की ते इंडिपेंडेंट नाहीच आहे ती.
एंटिटी. तर त्यामुळे आशा असते आणि कुठेतरी ते किरण आपल्याला दिसतं आणि लगेच परत आपण 2 पावलं मागे येतो. हे मला वाटतं होत राहणार, कारण का ते खूप पर्सन सेंट्रिक पण आहे. नाही, त्यामुळे आता ऍक्च्युअल जमिनीवरती चळवळ खूप जोरात नसणं असं तुला वाटतंय का? त्याचे थोडे निगेटिव्ह परिणाम होत आहेत का? उलट की ऑनलाईन सुद्धा आता ऍक्टिव्हिटी चालू आहे, त्याच्यामुळे आता तुला अल्जिब्राइक सम काय दिसतोय म्हणजे स्त्री प्रश्नाचा? की नाही, आवाज उठवणारे स्त्री प्रश्नांवरती आहेतच ना. आणि जशी एक जुनी पिढी आहे जी अगदी सुरुवातीपासून आहे, तशी एक नवीन पिढी पण त्याला जोडत चाललेली आहे. तर त्यामुळे अगदीच म्हणजे काहीच होऊ शकणार नाही असं नाही, ते चालू आहेच आणि ते सातत्याने चालू आहे. पण हे काय म्हणतात मेजॉरिटी व्ह्यू म्हणून कधी येणार आहे? हे माझ्या व्यवस्थेचा भाग झालाय, हा असाच विचार केला पाहिजे आणि हाच विचार बरोबर आहे. किंवा इक्वालिटीचा अर्थ लावताना हाच विचार बरोबर आहे. म्हणजे फेमिनिझम म्हणजे पुरुषांच्या विरोधातला नाहीये, हे कधी कळणार? हे कधी कळणार? आणि त्यासाठी मला वाटतं खूप आधीपासून आणि परिवारातल्या लेवलवरती तो बदल होणं, शिक्षणात ते सगळं येणं, हे होणं खूप गरजेचं. कारण मला म्हणूनच आता पुन्हा तुझ्या व्यक्तिगत आयुष्याकडे यायचं की असीम पण याच्यातलाच असणं. तर त्यामुळे तुला तुझ्या मॅरिड लाईफ मध्ये समतेकरता भांडायला नाही लागलं, असं घडलं का? आणि तुझा मुलगा झाल्यानंतर असीमला, म्हणजे मागे आपण पुरुषवादच्या संदर्भात असीमशी बोललेलो होतो, तर कसं हे सगळं दिसतंय? डेफिनेटली. म्हणजे जो अगदी छोट्या छोट्या किरकोळ, ज्याला मी किरकोळ म्हणते, लोकांसाठी ते खूप महत्वाच्या गोष्टी असतात, त्याच्यासाठी मला नाही झगडावं लागलं. साध्या गोष्टी होत्या. मी यवतमाळला राहत असताना मी काही फार दागदागिने घालणारी नाहीये किंवा मंगळसूत्र मानणारी नाहीये, टिकली मानणारी नाहीये की लग्न झाल्यावरती एका विशिष्ट पद्धतीने राहिलं पाहिजे. पण यवतमाळ सारख्या गावात राहत असताना जर आजूबाजूच्या लोकांना वाटत असेल की हे असं एक राहणीमान असलं पाहिजे, तर मी ते तेवढ्या पुरतं स्वीकारीत बाहेर जाताना. मग छोट्या छोट्या गोष्टी होत्या की मी घरी आल्यावरती ते सगळं काढून ठेवायची, मला त्याचं ओझं वाटायचं. तर घरातलं कोणीतरी, मोठं कुटुंब आहे ना, एकत्र कुटुंब आहे, तर कोणीतरी म्हटलं की अरे असं कसं तू मंगळसूत्र कसं काढून ठेवतेस? तर त्यावेळेला मला बोलावं लागलं नाही, अशी म्हणू शकला की अरे ती ठरवेल तिला घालायचंय की नाही, कारण का आम्ही ह्या गोष्टी मानतच नाही. किंवा एखादा उपास जसं सावित्रीचा असतो, वटपौर्णिमेचा असतो, तसं तू केला पाहिजे. आता मी जर स्वतःला आता नास्तिक म्हणायला लागली आणि मी ह्या गोष्टी मानतच नाही, तर मग मी कसा करणार आहे? तर तिथे मला संवाद करायला मिळाला आणि मी तो केला. मी तो केला आणि मी म्हंटल की हे मी मानत नाही आणि त्यामुळे मी ह्या उपास करायचा तब्येतीसाठी मी करीन, पण मी हे काहीतरी एक रिलिजियस गोष्ट आहे म्हणून मी करणार नाही. कारण का तो मग आसिफला सांगा करायला असं असेल तर, कारण का संसार आमच्या दोघांचा आहे, मग मी का करायचं? आणि तिथे मग मला फार झगडावं लागलं नाही, कारण का आसिफला या माझ्यापेक्षा जास्ती त्याला पटत नव्हतं. मी तरी ते सगळं बघून आले होते, फक्त आधीपासूनच तो नास्तिक असल्यामुळे त्याला पटत नव्हतं. तर तिथे ते माझे जे काय बाईचे स्ट्रगल्स असतात ते डेफिनेटली माझे कमी झाले, ते नव्हतेच मला स्ट्रगल. घरकामाच्या संदर्भात काय असेल? नाही, घरकामाच्या संदर्भात त्याला लहानपणापासून एकतर तो सगळ्यात मोठा नातू, एकत्र कुटुंबात वाढलेला, त्यामुळे त्याला कधी ते शिकवलंच नव्हतं घर काम करणं. आणि म्हणून ते मात्र म्हणजे विद्यार्थ्यांशी बोलल्यावरती तो म्हणायचा आता मी आता स्वयंपाक शिकणार आहे, पण त्याला तो कधी वेळ मिळाला नाही. इच्छा नसते असं नाहीये, पण त्याला कधी तो वेळ मिळाला नाही आणि कधी करावंही लागलं नाही, असं झालं. पण मग मुलगा झाल्यावरती एकतर त्याला आवड निर्माण होती आहे हे मी बघितलं, आणि मग जे आसिम करू शकला नाही ते त्यांनी केलं पाहिजे, म्हणजे त्याच्या पुढच्या जनरेशनला तो त्रास नको व्हायला, आणि मोर दॅन एनिथिंग तो इंडिपेंडंट झाला पाहिजे. आणि त्यामुळे तो उत्तम घर सांभाळतो. मला त्याचं नाव काय? रिशान. हा, त्यामुळे मला नाही काळजी वाटत की तो घरी एकटा आहे, तो आता काय करेल, तो खाईल का, तो पिईल का, त्याचं तो 7 वर्षाचा असल्यापासून करतोय. त्यामुळे मला काहीच त्याच्याकडे काय म्हणतो? तो बाबाला म्हणतो ना की तू शिकलं पाहिजे म्हणून तुला काही येत नाही.
किचन मॅनेजमेंट तुला येत येत नाही. ती मला येते येत. असं तू म्हणतो ना. बरोबर. आणि आजी घरात असते म्हणजे तुझी हो. आई असते आता हो. ना, हो. मग ती जावई जावई किती करते ग? हो करते ना. हो ना. म्हणजे माझ्या माहेरचे सगळे खूप चिडवतात तिला हो. की ही तुझी सून झालेली आहे हो. आणि आणि तुझा जावई तुझा लेक लेक झालेला आहे हो. असं ते तिला तिचं असतं की, चिडवतात. कारण त्यांचा तो ट्रॅडिशनल हो, असणार हो. की बिचारा तो थकून हो, येतो हो, वगैरे वगैरे. अगदी, त्याच्यामुळे आता पुढे तुझं अजून काय काय म्हणजे इतकं तू ट्रेनिंग आणि हे खूप छान करते. मग अशी आपण बोललो ते जरा सांग ना, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचं. हा, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हे सायकोलॉजीची संदर्भात आहे आणि ह्या 3 शब्दांमध्येच न्यूरो हा आपल्या माइंड, सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड त्याचा अभ्यास आहे. लिंग्विस्टिक हे आपले शब्द आणि लिंग्विस्टिक पॅटर्न्स आपले काय असतात तर त्याचा अभ्यास आहे. आणि प्रोग्रामिंग म्हणजे 2 तज्ज्ञ म्हणजे रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्रिंडर नावाचे 2 जण. जॉन ग्रिंडर हे लिंग्विस्ट होते आणि रिचर्ड बँडलर हे मॅथमॅटिशियन्स होते. तर त्यांनी काही सक्सेसफुल लोकांना ऑब्झर्व केलं आणि त्यांनी त्यांच्यातून ते सक्सेसफुल का झालेत त्यांना मॉडेल केलं की तुम्ही काय नेमकं करताय की ज्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळतोय. आणि त्याच्यातून त्यांनी काही टेक्निक्स डेव्हलप केल्या की कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनच्या असतील, फोबिया दूर करण्याच्या असतील, किंवा आपण एका विशिष्ट पद्धतीने विचार करतो पण त्याचा रिफ्रेमिंग करता येईल का, काही वेगळा विचार करता येईल का त्याच्याबद्दल, किंवा टाइमलाईन आपण कसे वापरतो तर ते आपले पास्ट जे काही वाईट घटना झाले तर ते कसे आपण ओव्हरकम करू शकतो, किंवा पुढच्या घटनांची एन्झायटी असते तर त्याच्याबद्दल आपण त्या कमी कशा करू शकतो. असे काही टेक्निक्स त्यांनी डेव्हलप केले आणि म्हणून प्रोग्रामिंग असं त्यांनी त्याला नाव दिलं. आणि माझा एक मित्र तो शिकला होता आणि तो सतत मला म्हणायचा की रमा तू हे शिक आणि मी शिकवतो तुला, तुझ्या कामात ते उपयोगी पडेल. आणि मी सतत नाही रे आता मला काम आहे, एवढे 6 दिवस मला काही कोर्स करता येणार नाही वगैरे असं मी ते टाळत गेले. आणि एकदा त्याचा असा मास्टर क्लास की समजून घ्या म्हणून एक असा होता, मला आणायचे त्या रविवारी वेळ होता तर मी रजिस्टर केलं त्या क्लासला आणि मी ऐकलं त्याचं. आणि मला खूपच ते कॉन्सेप्ट आवडली. म्हटलं अरे हे तर आपण सतत कॉन्फ्लिक्ट असलेल्याच ठिकाणी काम करत असतो किंवा अशा लोकांबरोबर काम करतो जे ट्रॉमामधनं जात असतात. मग ह्याचा जर आपण म्हणजे आपण शिकलो तर त्याचा उपयोग आपल्या कामामध्ये डेफिनेटली होऊ शकेल. म्हणून मग मी त्याला म्हटलं की तुझे कुठे कुठे कोर्सेस होणार आहेत सांग. तर तो म्हणाला की आता पुण्यात होणार आहे आणि मग मुंबईला होणार आहे. म्हटलं मी मुंबईच्या कोर्सला येते म्हणजे मला कोणी डिस्टर्ब नाही करणार की मी सांगेन मी 6 दिवस नाहीच आहे. आणि मी मुंबईला गेले आणि तिथे तो 6 दिवसाचा पहिला लेवल जो होता प्रॅक्टिशनरचा तो मी केला. आणि मला ते कॉन्सेप्टच खूप आवडली आणि ती मी वापरायला लागले माझ्या केसेसमध्ये तर ती काम करायला लागली. मग मी त्याचा पुढचा लेवल मास्टर्सचा केला आणि मग तो म्हणाला अगं ट्रेनिंग होणार आहे, याचं ट्रेनर्स ट्रेनिंग होणार आहे तर ते तू कर. मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी त्याच्यासाठी 19 दिवस गोव्याला गेले आणि तिथं ते ट्रेनर्स ट्रेनिंग होतं. स्कॉटलंडवरनं 2 सिनियर ट्रेनर्स आले होते आणि हा माझा मित्र आणि अजून एक ट्रेनर होते. तर गोव्याला 19 दिवस गेले आणि तिथं मी ट्रेनर झाले. आणि मग सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेसच्या केसेसमध्ये असेल किंवा माझ्याकडे येणाऱ्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतील किंवा सेक्शुअल अब्युजच्या केसेस असतील, चाइल्ड सेक्शुअल अब्युजच्या केसेस असतील, तर एकंदरीत तो ट्रॉमा समजून घेणं, तो ट्रॉमा इन्फॉर्म्ड अप्रोच असणं, तो रपो बिल्ड करणं, ह्या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत किंवा काही केसेस ज्या असतात त्या कोर्टात नेऊ नाही शकत, त्या तशा किरकोळ असतात पण तरी त्या व्यक्तीला क्लोजर मिळत नसतं, त्रास होत असतो. तर तिथे ह्या कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनचे टेक्निक्स वापरणं म्हणजे मग त्यांनाच जाणीव होईल की अरे हो ही कोर्टात जाऊ शकत नाही पण मला क्लोजर मिळालेला आहे. तर ह्या टेक्निक्स मग मी माझ्या कामामध्ये जास्ती वापरायला लागले. किंवा प्रश्न कसे विचारायचे, त्या डिटेलमध्ये कसं जायचं, हे मला सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेसमध्ये खूप फायदा झाला की नॉन जजमेंटल पद्धतीने तो प्रश्न विचारला. तर हे खूप महत्वाचं होतं. आणि कंट्रोल असेल. आता सध्या आम्ही विथ फोकस ऑन फॅमिली मॅटर्स असं आम्ही करतोय पण ते सक्सेसफुल झालं ऍज अ कोर्स. तर ते नवीन वकिलांपर्यंत आम्ही ते घेऊन जाऊ शकलो तर मे बी लिटिगेशन्स कमी होण्याला काही
एक पर्याय म्हणून आपल्याला बघता येईल का, असं. तर असा एक प्रयत्न चालू आहे. तू आता इतकी साध्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने लोकांशी बोलत असते, तसं तू लेखन करते का? आणि संपादक असल्यामुळे मी म्हणणारच की मिळून चालण्यासाठी काय आपण लेखमाला करू शकतो का? थोडा विचार कर याच्याविषयी, आपण बोलूया नंतर. खूप शुभेच्छा, मस्त वाटलं गप्पा मारून. थँक्यू.